मन मंदिरा गजर भक्तीचा. वडिलाच्या वाढदिवसाला त्याच्यात खिशातली नोट काढायची आणि पाकिटात घालून टू माय डिअर डॅडी फ्रॉम युअर बिलवड सन. ओ हो हो हो, काय डॅडी खुश, काय डॅडी खुश, काय डॅडी खुश. आता डॅडीला माहिती आहे नाही का की आई नोकरी जात नाही आणि कार्टही नोकरीला जात नाही, आणलं कुठून. इतका काय भोळा आहे का ते काय. हां, पण ते पाकिट घेतल्यानंतर वा 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 वा, अरे काय वा काय वा काय, अरे आज तुम्ही आम्हाला 10 रुपये दिले, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हो अगं कळलं का, इकडे बाहेर तुझ्या मुलांनी मला 10 रुपये दिले. कुठून आणले हे विचारायचं नसतं. हां, रसहीनात, मुडद्यात मुडदे, हे असे प्रश्न विचारायचेच नसतात. वा 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 वा, माझ्या बाळाने मला दिलं, माझ्या बाळाने मला दिलं. तसं देवाला देवाने दिलेलंच अर्पण करणं, त्याचंच त्याला देणं. म्हणून तुकोबाराय म्हणले, आता कशाने पूजा करू, कशात तू नाहीस, सगळं तुझंच आहे, सगळं तुझंच आहे. एक गंमत सांगू का व्यवहारातली. आता एकुलता एक मुलगा, ते म्हातारं वर गेल्यानंतर कोणाला ठेवून जाणार आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, आहे ते कितीही मुलगा विरोधी वागू दे, पण शेवटी बाप त्याच्याकरताच ठेवून जातो, हे वस्तुस्थिती आहे. बाबा महाराज किती जरी गोड झाला तरी त्याला अख्ख्या चातुर्मासात एक पेढासुद्धा आणणार नाही. म्हणजे उद्यापासून बॉक्स तुम्ही आणावीत असं माझं म्हणणं नाही, बिलकुल नाही. म्हणजे मी खातही नाही. पण गंमत सांगितलं की महिनाभर तो रंजन करतोय, एक महिनाभर ऐकताय आणि तो निघताना म्हणतोय आमचे बाबा निघाले टाळ, कुठं आहे याला. म्हणजे कार्ट निंदा करताय, त्याच्या नावावर लाखोची इस्टेट ठेवतो. माझं बोलणं कळलं का. आता हे जर मुलाला कळलं की हे आपल्यालाच येणार आहे, ते आपलंच आहे, आणि ते जाणून जर त्याला मागितलं तर काय आनंद आहे, काय आनंद आहे, काय आनंद आहे. तसं हे प्रभूचंच आहे, प्रभूने दिलेलंच आहे, पण त्यांनी दिलेलंच त्याला द्यायचं आहे. हे जर कळलं तर देवाला इतका आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो. वा 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 वा, माझा बाबा किती छान आहे, माझा बाबा किती छान आहे, किती गोड, किती गोड. हां, बघा ज्ञानोबारायांनी ओवी लिहिली आहे, बाळक बापाच्या ताटी रिगे आणि बापा ते जीव लागे, की तो संतोषले निवये मुखेची ओढवी. काय सुंदर ओवी आहे, तुमच्या सगळ्याच्या अनुभवाची आहे. बाळक बापाच्या ताटी रिगे, बापाच्या मांडीवर जाऊन पोर बसतं, बापाच्या ताटात बसतं. बरं का, एरवी त्याला कोणी ताताला असं बायकोने सुद्धा हात लावलेला खपत नाही. हात पुसलवतेस की नाही. आणि ते असं शेंबडाचं असं करत असं, आणि पुन्हा त्याच्या शर्टाला लावून पुन्हा तेच हात घालतं त्याच्यात. आणि नुसतं घालत नाही, आ करा बाबा आ. काय आनंद, काय आनंद, काय. बघितलं का, तुला कधी भरवलंय का. भरवू द्या तुम्हालाच. काय कशी ओवी लिहिली आहे बघा. बाळक बापाच्या ताटी रिगे, बापा ते जीव लागे, की तो संतोषली निवेगी मुखेची ओढवी. त्याचा हात जसा असेल तसा असं तोंड करतं. ते पोर लहरीत असलं तर ठीक ना, ते एक देत ठेवून. अरे असं बाबाला मालायचे नाही, हे कोण सांगतो. आई म्हणते हां घे मारून. हां बाळा माझं काम तू कर. हां काय शिकवतेस. मी कशाला शिकवायला पाहिजे, ते आपोआपच करतंय.
ते आपोआपच करते, मी कशाला शिकवायला. पण त्यांनी मारलं म्हणून कौतुक होतं, कळलं का. तसं त्याचंच मूल आहे, हात त्याचाच आहे, मूल त्याचंच आहे, ताट त्याचंच आहे, जेवणारा तो आहे. आणि मुलाचं मुख म्हणजे मुलाचं मुख नाही, मुलाचं मुख नाही, ते माझंच मुख आहे, पण द्वैत रूपाने. त्यामुळे त्याचा आनंद विशेष आहे, त्याचा आनंद विशेष आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा की तो विषय सेवन करत असताना तिथे विषय राहतच नाही. चला त्याच्यापेक्षा वरचढ ओवी आता आली आहे. कैवल्याही चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य बुज्जू कालवा भक्तीचे घरी. ज्ञानीपुरुषाचे विषय सेवन अभेदातील असतात म्हणून मोक्षावर ताण आहे. अभेद अवस्थेमध्ये सुद्धा तो विषयाचं सेवन करत असतो, मुक्त न होता सेवन करत असतो. हे सुद्धा कैवल्यावर ताण आहे, कैवल्यावर चढावा आहे. जितका जितका भेद पाहिल तितका तितकं दर्शन, अनेक रूपाने दर्शन. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या तयासी. काय म्हणतात ज्ञानोबा राय बघा, असंच म्हणतात. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या तयासी, बापर खुमा देवर खुण बाणली आयसी, देखिला देखिला माय देवाचा देव. काय म्हणतायत, अनंत रूपाने अनंत वेशाने कुणा बघितला, तुलाच बघितला. मग अनंत रूपाने बघितल्यानंतर आनंद काही निराळाच आहे. एवम आत्मविदासी जाण, कायसे क्रिया उगे पण स्वभावे समचरण ते चिनिके. जिकडे बा पाहावं तिकडे समचरण आहेत. अहो येथे आपुल्या ठाई दुजे देखलाची नाही, असो क्रियाप्रवाही काय उगाचे असे. आपल्या ठिकाणी दुसरं दुजं बघितलंच नाही. काय म्हटलं मी, निराळं दुसरं काही बघितलंच नाही. एकच ईश्वरी सत्ता भिन्न रूपाने प्रकट होत आहे. आता नावेक भासाची उजरी, ते तेथीलेच्या असे लहरी, ती आपुल्या कुसरी भलती उसे. महाराज म्हणाले, अहो चिन्मात्र चिराओ घालोनी निशाणा घाओ, लाहोनी साओ विहाले दिगे. अथवा महाराज शेवटी सिद्धांत करतात, परी ठसा पडला होता तो नावेक, दिसे जैसा तो आत्मविद सहसा. कशाचं रूप आहे तुमच्यावर, कशाचा ठसा आहे, कुणाचा ठसा आहे, आत्मसत्तेचा ठसा आहे. म्हणून जिवंतपणा आहे तुमचा. जिवंतपणा आत्मसत्तेचा ठसा उमटला हे दाखवतं. काय उमटलाय, काय उमटलाय, तुमचा जिवंतपणातून आत्मसत्तेचा ठसा उमटला हे दाखवतो. म्हणून महाराज म्हणाले, तो विषयाचेही स्वभावे न संडी, किंवा आत्मचवी मूळ ग्रंथीची ओवी ऐसीच ऐका. तो त्याच्याकरता विषय टाकून देतो, विषय सोडतो, विषयाचा त्याग करतो. नवे 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 या प्रतीतेला आल्यानंतर काही टाकायचं ही भानगडच राहत नाही. माझं बोलणं कळलं का, कळेल हळूहळू ऐकता ऐकता. या पदाला पोचल्यानंतर विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आता काय टाकायचं, बघा एक अभंग सुंदर आहे, चांगला आठवला वेळेला. कासयाने पूजा करू केशराजा, हाची संदेह माझा फेडी आता. काय म्हणतायत, काय वाहू, जल वाहिलं तर जल तूच, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, अन्न परब्रह्म तुझे नाही. अरे सर्व तूच नटलेला आहे. इथून तिथून जर तूच नटलेला आहे तर तुला काय देऊ, काय देऊ, काय देऊ, काहीच द्यायचं नाही, तुझंच तुला द्यायचं. तुझे तुझं पावले, तुझे तुझं पावले, तुझंच घेऊन तुला द्यायचं. माझं बोलणं कळलं का, अनेक वेळा दृष्टांत दिला आहे बरं का. सगळेजण मोक्षाच्या मागे लागतात. ज्ञानोबा म्हणले ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती हा मोक्षाचा वर चढावा आहे. मोक्षात करीत विषय सेवा. काय म्हणतायत, अभेद भक्तीच्या घरात देव भक्त यांचे ऐक्य होते म्हणजे भज्य भजक स्वामी सेवक इथे निराळे राहत नाहीत. भज्य आणि भजक दोन्ही एकच. भज्य आणि भजक कोण आहे, म्हणून विषय परिच्छिन्न राहिलेला नाही. माझं बोलणं कळलं का.
विषय परिच्छिन्न असेल तर तो त्रासदायक आहे. इथे विषय परिच्छिन्न नाही, त्या विषयाच्या रूपाने तो आपलाच आनंद भोगत असतो. विषयाचे निरूपे तो इंद्रियावरी जरी लोळे तरी इंद्रियाचे निविटाळे न मळे बोध उदयाचा. काय म्हणतायत? अरे किती जरी विषयामध्ये आला तरी विषयाचा मळ त्याला लागत नाही. किती गोड सांगतात बघा. विषयाचा मळ त्याला लागत नाही. काही काही वस्तू अशा असतात, आता पाण्यामध्ये काही गोष्टी टाकल्या ना तर ते बाहेर काढलं तर त्याला ते पाणी आकर्षण करून घेत नाही. काच टाकली नाही बरं का, कपडा टाकला शोषून घेतं, पण काच टाकली नाही घेत शोषून. काय तसं हा विषय सेवन करत असताना सुद्धा तो विषयामध्ये यत्किंचित सुद्धा अडकलेला नाही. कैवल्याही चढावा करीत विषय सेवा झाला तो भलतैसा भलत्या वेळे भोगी आत्मसुखाचे सोळे विषय सवन न मळे प्रतीती दयाची. भलत्या वेळेला भलता विषय जरी त्यांनी भोगला तरी त्या विषयामध्ये कुठेही तो अडकलेला नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.